नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 6 रडायचे नाही लढायचे. बालमित्रांनो, रडायचे नाही लढायचे या पाठाचे लेखक श्री सुभाषचंद्र वैष्णव हे एक सुप्रसिद्ध बाल साहित्यिक असून त्यांनी बालगोपालांसाठी 12 पुस्तके लिहिलेली आहेत. गोष्टींच्या माध्यमातून विविध विषयांमार्फत जीवन जगताना आपण जागरूक कसं राहावं यावर मार्मिक भाष्य केले आहे. सुभाषचंद्र वैष्णवांनी बालमनावर योग्य संस्कार व्हावेत अशा प्रकारच्या सुंदर प्रबोधनात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत. प्रस्तुत पाठात जीवनात येणाऱ्या संकटांना न घाबरता त्या संकटांना दूर करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहावे असा संदेश देण्यात आलेला आहे. एप्रिल महिन्याचे ते दिवस होते. त्या छोट्याशा गावात सूर्य जणू आग ओकत होता. सकाळचे 11 वाजले होते तरी असे वाटत होते की भर दुपार झाली असावी. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता. दुष्काळामुळे शेतीवाडीची कामेही बंद होती. एका छोट्याशा घरात राहणारे दिनू आणि त्याचे आई वडील हवालदिल होऊन बसले होते. शेतात मोलमजुरी करून दिनूचे आई वडील पोट भरत होते. पोटाला चिमटा घेऊन त्यांनी दिनूचे शिक्षण केले होते. 10वी पर्यंत त्यांनी दिनूचे शिक्षण केले होते. पण यंदा परिस्थिती फार बिकट होती. दुष्काळामुळे हाताला काम नव्हते. पाऊस कमी झाल्यामुळे भीषण पाणी टंचाई होती. ते एक छोटेसे गाव होते. गावात ग्रामपंचायत होती. शेती हाच मुख्य व्यवसाय होता. लहान गाव असल्यामुळे विहीर, तलाव आणि ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीतूनच पाणी मिळत असे. पण यंदा तर विहिरी, तलाव आटले होते. तिथेच पाणी नसल्यामुळे पाण्याच्या टाकीत तरी कुठून पाणी येणार? परिणामी ग्रामपंचायतीजवळचे 4ही नळ कोरडे ठणठणीत होते. अशा परिस्थितीत गावच्या सरपंचांनी तालुक्याच्या गावी, पंचायत समितीत तसेच जिल्ह्याच्या गावी जिल्हा परिषदेत जाऊन गावचे गाऱ्हाणे मांडले होते. पाण्याचा टँकर पाठवण्याची विनंती केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तेथील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा 2 पाण्याचे टँकर सुरू केले होते. त्या टँकरच्या पाण्यावरच गावाची तहान भागत होती. दिनूला तहान लागली होती. त्याने पाणी घेण्यासाठी हंड्यात पेला बुडवला, पण त्याला अर्धा पेलाही पाणी मिळाले नव्हते. तेवढ्या पाण्यावरच त्याने आपली तहान भागवली होती. या आठवड्यात पाण्याचा टँकर गावात आला नव्हता. त्यामुळे साठवलेले पाणी संपले होते. आता कसे होणार असा प्रश्न त्याच्या मनात आला. आई वडीलही चिंतित मनाने हताशपणे बसले होते. पाणी कुठून आणावे याचाच ते विचार करत होते. तेवढ्यात बाहेर टँकर आला, टँकर आला असा लोकांचा गलका ऐकू आला. तो गलका ऐकून दिनू आणि त्याचे आई वडील हातात हंडे बादल्या घेऊन टँकरकडे धावले. टँकर मैदानात एका झाडाखाली थांबला होता. पण टँकरच्या भोवती पाण्यासाठी लोकांची तोबा गर्दी उसळली होती. ते सारे लोक उन्हाने भाजत होते. पाणी सोडणाऱ्याने सर्वांना रांग लावायला सांगितले. लोकांनी रांग लावली. रांगेत दिनूचा नंबर खूप लांब होता. त्यामुळे त्याला अर्धा तास उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. अखेर पाणी घेऊन दिनू घरी आला. त्याने पाण्याचे हंडे खाली ठेवले आणि त्याला अचानक भोवळ आली. त्याला गरगरायला लागले. दिनूचे आईवडील घाबरले. त्यांनी तातडीने दिनूला बैलगाडीत घालून दवाखान्यात नेले. रस्त्याने दिनूला उलटीही झाली होती. दवाखान्यात गेल्यावर दिनूला तपासून डॉक्टरांनी सांगितले की दिनूला ऊन लागले आहे. कडाक्याचे ऊन आणि पाण्यासाठी त्याने केलेली धावपळ त्याला सहन झाली नाही. त्यामुळे त्याला हा त्रास झाला. त्याला मी इंजेक्शन व औषधे लिहून देतो. ती बाजारातून आणा आणि द्या. त्याला 2-3 दिवस विश्रांतीची गरज आहे. दिनूला मग घरी आणण्यात आले. दिनूला ऊन लागले आणि तो आजारी पडला आहे ही गोष्ट दिनूच्या वर्गमित्रांना समजली. तेव्हा सारे मित्र त्याला भेटायला आले. त्याच्या मित्रांनी मोठ्या आस्थेने त्याची विचारपूस केली. विश्रांती आणि औषधे घेतल्यामुळे दिनूला आता खूप बरे वाटत होते. मात्र थोडा अशक्तपणा जाणवत होता.
आपले मित्र भेटायला आल्याचे बघून दिनूला खूप बरे वाटले. तो सर्वांशी बोलला. तेवढ्यात दार वाजले. दिनूच्या आईने लगबगीने दार उघडले. दारात जाधव गुरुजी उभे होते. जाधव गुरुजी दिनूचे वर्ग शिक्षक होते. तेही त्यांच्या गल्लीतच राहत होते. त्यांनाही दिनूला ऊन लागल्याचे समजले म्हणून तेही भेटायला आले होते. दिनूच्या आईबाबांनी हात जोडून जाधव गुरुजींचे स्वागत केले. गुरुजी आपल्या छोट्याशा घरात आल्याचे बघून त्यांना नवल वाटले. त्यांनी गुरुजींसाठी सतरंजी अंथरली. गुरुजी त्यावर बसले. दिनूने व त्याच्या मित्रांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. गुरुजींनी मोठ्या प्रेमाने दिनूची विचारपूस केली. काही मदत लागल्यास सांग, असेही ते म्हणाले. काय करावे गुरुजी? दिनूचे बाबा म्हणाले. यंदा असा हा दुष्काळ, त्यात कामधंदा नाही, प्यायला पाणी नाही, अशी अवस्था आहे आमची. पोरगा उन्हातानात पाणी आणायला गेला आणि आजारी पडला. दिनूची आई म्हणाली, दरवर्षी पाऊस कमी पडतो, शेती पिकत नाही, प्यायला पाणी पुरत नाही, देवाची कृपा होत नाही आणि सरकारही मदत करत नाही. विहिरी आटल्या, तलाव सुकले, आता काय करावे? त्यावर जाधव गुरुजी शांतपणे म्हणाले, दरवर्षी पाऊस कमी पडतो, त्यात देव काय करणार? आपणच हे संकट स्वतःहून ओढवून घेतले आहे आणि खापर फोडतो देवाच्या माथी. गुरुजींचे ते बोलणे ऐकून दिनूचे आईबाबा बुचकाड्यात पडले. आपल्यामुळे कसा काय पाऊस कमी पडतो हे त्यांना काही समजले नाही. मुलेही कुतूहलाने गुरुजींच्याकडे पाहू लागली. ते कसे काय गुरुजी? आम्ही काही समजलो नाही, दिनूच्या बाबांनी विचारले. त्यावर गुरुजी म्हणाले, आता मला सांगा, आपले गाव तसे लहानसे आहे, पण या गावात वनराई कुठे आहे? लोक झाडांची सर्रासपणे कत्तल करतात. डोंगर पोखरले जात आहेत. झाडे लावण्याचे प्रमाण फारच कमी आहे. आपल्यापैकी किती लोकांनी किती झाडे लावून जगवली आहेत सांगा बरे? शहरीकरण वाढले आहे, कारखानदारी वाढली आहे. गुरुजी म्हणाले, कचरा, धुराचे प्रदूषण यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला, निसर्गचक्र बिघडले आहे. याला जबाबदार कोण सांगा बरे? गुरुजींच्या या प्रश्नांचे कुणाकडेच काहीच उत्तर नव्हते. मुले गंभीरपणे गुरुजींचे म्हणणे ऐकत होती. गुरुजी म्हणाले, विहिरी सुकल्या, तलाव आटले असे आपण फक्त म्हणतो, पण 10-10 वर्षे त्या विहिरीतला आणि तलावातला गाळ काढला गेला नाही, हेही खरे आहे. त्यावर कुणी बोलत नाही. पावसाचे पाणी अडवले जात नाही. पाणी अडवायला हवे, पाणी साठवायला हवे, पाणी जिरवायला हवे. गुरुजी, आपल्याला काही करता येईल का? दिनू प्रथमच बोलला. का नाही करता येणार? गुरुजी म्हणाले, गावाच्या कल्याणासाठी श्रम करण्याची सर्वांची तयारी असेल तर आपल्याला नक्कीच काहीतरी करता येईल. सारे मग विचारात पडले. काही वेळ थांबून गुरुजी निघून गेले. गुरुजींनी जे काही सांगितले ते सर्व खरे होते, विचार करायला लावणारे होते. 5-6 दिवस असेच निघून गेले. दिनू आता पूर्ण बरा झाला होता. त्याने आणि त्याच्या मित्रांनी एका गोष्टीचा पक्का निश्चय केला होता. एके दिवशी काहीतरी ठरवून दिनू आणि त्याचे मित्र जाधव गुरुजींच्या घरी गेले. त्यांना म्हणाले, गुरुजी, ही सुट्टी आम्ही सत्कारणी लावायची असे ठरवले आहे. आम्ही साऱ्या मित्रांनी श्रमदान करून तलावाचा गाळ काढायचे ठरवले आहे. जेवढे होईल तेवढे काम आम्ही करणार आहोत. दिनू आणि त्याच्या मित्रांचा निश्चय ऐकून गुरुजींना फार आनंद झाला. गुरुजी म्हणाले, पावसाळा सुरू व्हायला अजून 1.5 महिना अवधी आहे. तेवढ्या वेळात भरपूर गाळ काढून होईल. आपण सुरुवात करूया. गुरुजींनी मुलांचा विचार सरपंचांना बोलून दाखवला. त्यांची रीतसर परवानगी घेतली आणि त्या 5-6 मुलांसह गुरुजींनीही तलावातला गाळ खणायला सुरुवात केली. काही दिवसांनी दिनूचे बाबाही मदतीला आले. त्याची आई सर्वांसाठी दुपारचे जेवण आणायची. हा हा म्हणता ही बातमी गावभर पसरली. सरपंचांनी सभा बोलवून मुलांच्या नव्या प्रयोगाची सर्वांना माहिती दिली. श्रमदानाचे महत्त्व सांगितले. मुलांचे कौतुक केले. सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. बघता बघता गावातले सर्व पुरुष
मुलांच्या मदतीला धावून गेले. कामाची गती वाढली. आता रडायचे नाही, लढायचे, असे सर्व गावकऱ्यांनी ठरविले होते. बालमित्रांनो, आता आपण पाठातील काही नवीन तसेच कठीण शब्दांचे अर्थ पाहूया. आग ओकणे, अतिशय तीव्रपणे मारा करणे. हवालदिल होणे, हताश होणे. भीषण, भयंकर. गलका, ओरडण्यामुळे उत्पन्न होणारा आवाज. सर्रासपणे, भरमसाठ. पोखरणे, खोदणे किंवा पोकळ करणे. श्रमदान, कामाच्या स्वरूपातील दान. कौतुक, प्रशंसा. पाठातील काही वाक्प्रचारांचा अर्थ समजूया. गाऱ्हाणे मांडणे, तक्रार करणे. तहान भागणे, तृप्त होणे. ताटकळत उभे राहणे, वाट पाहणे. भोवळ येणे, चक्कर येणे. विचारपूस करणे, चौकशी करणे. नवल वाटणे, आश्चर्य वाटणे. खापर फोडणे, दुसऱ्याला दोष देणे. बुचकाड्यात पडणे, गोंधळणे किंवा समजेनासे होणे. कत्तल करणे, ठार मारणे. ऱ्हास होणे, नाश होणे. निश्चय करणे, ठाम निर्धार करणे. वेळ सत्कारणी लावणे, योग्य कामासाठी वेळ खर्च करणे. आवाहन करणे, चांगले काम करण्यासाठी बोलावणे. पोटाला चिमटा देणे, काटकसर करणे. बालमित्रांनो, संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची उत्तरे काहीशी अशा प्रकारे येऊ शकतात, परंतु तुम्हाला आपल्या वर्गमित्रांबरोबर त्यांची चर्चा करायची आहे. मित्रांनो, या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वहीत लिहायची नाहीत, फक्त चर्चा करायची आहे. प्रश्न दुसरा. पाठाच्या आधारे वाक्य खरे की खोटे ते सांगा. खोटे वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. रस्त्यावर सर्वत्र गोंधळ होता. हे वाक्य चुकीचे आहे. त्यास दुरुस्त करून रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता असे लिहिता येईल. 2. गावात मासेमारी हाच मुख्य व्यवसाय होता. हे वाक्य चुकीचे आहे. गावात शेती हा मुख्य व्यवसाय होता, या प्रकारे ते वाक्य लिहिता येईल. 3. सारे लोक थंडीने भाजत होते. चूक. ते वाक्य दुरुस्त करून सारे लोक उन्हाने भाजत होते असे लिहूया. 4. दिनूला रिक्षेत घालून दवाखान्यात नेले. चूक. हे वाक्य दुरुस्त करून आपण दिनूला बैलगाडीत घालून दवाखान्यात नेले असे लिहूया. 5. आता रडायचे नाही, लढायचे, असे सर्व गावकऱ्यांनी ठरवले होते. हे वाक्य अगदी बरोबर आहे. प्रश्न तिसरा. खालील वाक्य कोण कोणास म्हणाले ते लिहा. 1. दिनूला ऊन लागले आहे, त्याला 2-3 दिवस विश्रांतीची गरज आहे. हे वाक्य डॉक्टर दिनूच्या आईवडिलांना म्हणाले. 2. विहिरी आटल्या, तलाव सुकले, आता काय करावे? हे वाक्य दिनूची आई गुरुजींना म्हणाली. दरवर्षी पाऊस कमी पडतो, यात देव काय करणार? हे वाक्य गुरुजी दिनूच्या आईवडिलांना म्हणाले. ते कसे काय गुरुजी? आम्ही समजलो नाही. हे वाक्य दिनूचे बाबा गुरुजींना म्हणाले. 5. गुरुजी, ही सुट्टी आम्ही सत्कारणी लावायची असे ठरवले आहे. हे वाक्य दिनू व त्याचे मित्र गुरुजींना म्हणाले. प्रश्न चौथा. दिलेले शब्दसमूह नैसर्गिक घटना आहेत की मानवनिर्मित घटना ते ठरवा व शब्दसमूहासमोर लिहा. उदाहरणार्थ, चंद्रयानचे चंद्रावर उतरणे ही मानवनिर्मित घटना आहे. नदीतील पुराची परिस्थिती ही नैसर्गिक घटना आहे. 1. कृत्रिम मानव तयार करणे ही मानवनिर्मित घटना आहे. 2. भूस्खलन होणे ही नैसर्गिक घटना आहे. 3. सौर यंत्रणा तयार करणे ही मानवनिर्मित घटना आहे. 4. नदी किंवा समुद्रातून वीज निर्मिती ही मानवनिर्मित घटना आहे. 5. पाणी साठवण्यासाठी धरणे बांधणे ही मानवनिर्मित घटना आहे. 6. सूर्योदय होणे ही नैसर्गिक घटना आहे. प्रश्न 5. दिलेली वाक्ये वाचून त्यातील भाव ओळखा. त्यासाठी आपण कंसातील शब्दांचा उपयोग करू शकतो. 1. लेखकांची विचार शृंखला तुटल्याने ते खूप संतापले. या वाक्यात रागाचा भाव दिसून येतो. 2. दादा गेले, अरे रे,
खूपच वाईट झाले. या वाक्यात आपणास दुःखाचा भाव दिसून येतो. 3. काय सुरेख अक्षर आहे त्याचे. मला खूप आवडते. या वाक्यात कौतुकाचा भाव दिसून येतो. 4. किती प्रयत्न केले परंतु मला ते जमले नाही. या वाक्यात निराशेचा भाव लक्षात येतो. 5. अरे रे, खूपच वाईट झाले. या वाक्यात दयेचा भाव दिसून येतो. अरे वा, सर्व मुलांनी मिळून केवढे मोठे कार्य केले. या वाक्यात आश्चर्य तसेच आनंदाचा भाव दिसून येतो. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या शब्दाच्या समान अर्थ असलेल्या शब्दासमोर खरे करा. 1. शुकशुकाट. त्यासाठी समान अर्थाचा शब्द आहे शांतता. 2. लगबग. त्यासाठी समान अर्थाचा शब्द आहे घाई. 3. निश्चय. त्यासाठी समान अर्थाचा शब्द आहे दृढ संकल्प. 4. कौतुक. त्यासाठी समान अर्थाचा शब्द आहे प्रशंसा. 5. भीषण. त्यासाठी समान अर्थाचा शब्द आहे भयंकर. प्रश्न क्रमांक 7. दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ लिहा व त्या अर्थाचा उपयोग करून वाक्य बनवा. उदाहरणार्थ, आग ओकणे. त्याचा अर्थ आहे अतिशय तीव्रतेने मारा करणे. वाक्य, गावात सूर्य जणू आग ओकत होता. अर्थाचे वाक्य आहे, झाडांना वाऱ्याचा अतिशय तीव्रतेचा मार सहन करावा लागला. 1. हवालदिल होणे. त्याचा अर्थ आहे हताश होणे किंवा घाबरून जाणे. वाक्य, दुष्काळामुळे पिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले. वाक्य दुसरे, दिनू व त्याचे आई वडील घाबरले होते. दुसरा वाक्प्रचार, गाऱ्हाणे मांडणे. त्याचा अर्थ असा होतो तक्रार करणे किंवा आपली अडचण सांगणे. वाक्य पहिले, गावातील लोकांनी पाण्याच्या टंचाईबाबत तहसीलदारांकडे गाऱ्हाणे मांडले. दुसरे वाक्य, सरपंचांनी जिल्हा परिषदेत गावातील अडचण सांगितली होती. 3. विचारपूस करणे. त्याचा अर्थ होतो चौकशी करणे किंवा तब्येतीविषयी किंवा स्थितीबद्दल माहिती घेणे. वाक्य 1. शेजाऱ्याच्या आजारपणाची माहिती घेण्यासाठी मी त्याच्या घरी विचारपूस केली. वाक्य दुसरे, आजारी दिनूची मित्रांनी व गुरुजींनी चौकशी केली. 4. आवाहन करणे. त्याचा अर्थ चांगल्या कामासाठी लोकांना बोलावणे, प्रेरित करणे. वाक्य 1. स्वच्छ भारत मोहिमेसाठी नगराध्यक्षांनी सर्व नागरिकांना आवाहन केले. वाक्य दुसरे, सरपंचांनी सर्वांना ग्रामसफाईच्या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. प्रश्न 8. खालील वाक्यांमध्ये योग्य विरामचिन्हे ठेवा. 1. विहिरी तलावातच पाणी नसल्यामुळे पाण्याच्या टाकीत तरी पाणी कुठून येणार. या ठिकाणी विहिरी या शब्दानंतर स्वल्पविराम तसेच कुठून येणार यानंतर प्रश्नचिन्ह द्यायचे आहे. दुसरे वाक्य, काय करावे गुरुजी. या ठिकाणी काय करावे नंतर स्वल्पविराम आणि गुरुजी नंतर प्रश्नचिन्ह द्यावे. 3. दिनूचे बाबा म्हणाले, यंदा असा हा दुष्काळ. या वाक्यात म्हणाले शब्दानंतर स्वल्पविराम त्यानंतर यंदा असा हा दुष्काळ हे वाक्य डबल अवतरण चिन्हात लिहायचे आहे. तसेच शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावे. 4. शाब्बास, छान खेळलास. या ठिकाणी शाब्बास नंतर उद्गार चिन्ह आणि खेळलास नंतर पूर्णविराम द्यावे. 5. परिकथा, बोधकथा, विज्ञानकथा हे कथेचेच उपप्रकार आहेत. या वाक्यात परिकथा आणि बोधकथानंतर स्वल्पविराम द्यावे. त्याच प्रकारे वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम द्यावे. प्रश्न क्रमांक 9. दिलेली विरामचिन्हे असलेली वाक्य पाठातून शोधून लिहा. बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही विरामचिन्हे दिलेली आहेत. ती विरामचिन्ह येत असतील अशी वाक्य आपणास पाठ वाचन करून त्यातून शोधायची आहेत आणि या ठिकाणी लिहायची आहेत. या ठिकाणी प्रथम वाक्यात पूर्णविराम यायला पाहिजे, द्वितीय वाक्यात प्रश्नचिन्ह, तृतीय वाक्यात स्वल्पविराम,
चतुर्थ वाक्यात उद्गार चिन्ह, 5व्या वाक्यात एकेरी अवतरण चिन्ह तसेच 6व्या वाक्यात दुहेरी अवतरण चिन्ह यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 10. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता? उत्तर: गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता. 2. सरपंचांनी पाण्यासाठी कोठे तक्रार मांडली होती? उत्तर: सरपंचांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदेत पाण्यासाठी तक्रार मांडली होती. 3. दिनूला घरी भेटायला कोण कोण आले? का? उत्तर: दिनूला घरी भेटायला दिनूचे मित्र व गुरुजी आले, कारण त्याला ऊन लागून तो आजारी पडला होता. प्रश्न 4. दिनूच्या आईने गुरुजींना कोणत्या समस्या बोलून दाखविल्या? उत्तर: दिनूच्या आईने गुरुजींना पाऊस कमी पडणे, शेती न पिकणे, पाण्याची टंचाई, विहिरी व तलाव सुकणे सारख्या समस्या बोलून दाखविल्या. प्रश्न क्रमांक 5. गावकऱ्यांची समस्या दूर करण्याचा कोणता मंत्र गुरुजींनी सुचविला? उत्तर: गावकऱ्यांची समस्या दूर करण्याचा गुरुजींनी झाडे लावणे, तलावातील गाळ काढणे, पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत झिरपवणे सारखे मंत्र सुचविले. प्रश्न क्रमांक 11. दिलेल्या विषयांवर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करा, चर्चा करा व लिहा. बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला उदाहरणरूप फक्त चर्चा देण्यात आलेली आहे, परंतु आपण सर्वांना वर्गात चर्चेचे आयोजन करायचे आहे. डिबेट स्पर्धा आयोजित करायची आहे आणि या स्वरूपाची चर्चा गटामध्ये एकमेकांसोबत करून घ्यायची आहे. त्यासाठीचे विषय आपणास या ठिकाणी दिलेले आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे होणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय. तसेच दुसरा विषय आहे मोबाईलचे फायदे आणि नुकसान. याच स्वरूपात आपण टीव्हीचे फायदे तसेच नुकसान या प्रकारचे वेगवेगळे विषय घेऊन वर्गात डिबेट स्पर्धेचे आयोजन करू शकतो. या ठिकाणी चर्चेत आपण मुद्दे कशा प्रकारे मांडू शकतो त्या स्वरूपाची उदाहरणं फक्त तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्यांचा उपयोग तुम्ही चर्चेत करू शकता. प्रश्न क्रमांक 12. श्रमदानाचे महत्त्व विषयी 10-12 ओळी लिहा. श्रमदानाचे महत्त्व. श्रमदान म्हणजे आपल्या श्रमाचे दान देणे होय. यात पैशाचा नव्हे तर मेहनतीचा सहभाग असतो. गावाच्या विकासात श्रमदानाची भूमिका महत्त्वाची आहे. स्वच्छता मोहीम, रस्ते दुरुस्ती, पाण्याच्या टंचाईसाठी गाळ काढणे, झाडे लावणे अशा अनेक उपक्रमात श्रमदान केले जाऊ शकते. श्रमदान केल्याने समाजातील एकोपा वाढतो. सर्वांना सामूहिक जबाबदारीची जाणीव होते. खर्च कमी होतो व काम वेळेत पूर्ण होते. यामुळे गाव स्वतःच्या प्रयत्नांनी विकसित होतो. श्रमदान हा केवळ काम करण्याचा मार्ग नसून सामाजिक एकतेचा आणि सहकार्याचा उत्तम नमुना आहे. म्हणूनच स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी ही भावना बाळगून प्रत्येकाने श्रमदानात भाग घ्यावा, हेच आपले कर्तव्य आहे. भाषा सज्जता. बालमित्रांनो, सर्वप्रथम आपण दिलेली वाक्य वाचूया. 1. मी दररोज अभ्यास करतो. 2. तू केव्हा आलास? 3. गंगा, यमुना, सरस्वती आणि कावेरी या भारतातील नद्या आहेत. 4. अरे, हे किती सुंदर आहे. मित्रांनो, वरील वाक्यांमध्ये आलेल्या विरामचिन्हांची नावे सांगा. अगदी बरोबर. पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम तसेच उद्गार चिन्ह ही सर्व चिन्ह आलेली आहेत. बालमित्रांनो, उपरोक्त विरामचिन्हांचा उपयोग यापूर्वीच्या इयत्तेत आपण शिकलो आहोत. या ठिकाणी आपण काही विरामचिन्हांचा सविस्तर उपयोग जाणून घेऊया. स्वल्पविराम. मित्रांनो, दिलेली वाक्य वाचा. गंगा आणि यमुना आणि ब्रह्मपुत्रा आणि नर्मदा भारतातील पवित्र नद्या आहेत. हे वाक्य वाचताना तुम्हाला काही बदल करावासा वाटतो का? अगदी बरोबर. वारंवार येणारे आणि हे पद नकोसे वाटले ना? आता हे वाक्य आपण पुन्हा वाचू. गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा आणि नर्मदा भारतातील पवित्र नद्या आहेत. आता हे वाक्य ऐकायला बरोबर वाटले ना?
बालमित्रांनो, वाक्यात वारंवार आणि व तसेच यासारखी पदे वापरली तर बोलायला आवडणार नाहीत. म्हणून वाक्यांमध्ये स्वल्पविराम दिला जातो. परंतु जेथे आणि व तसेच या पदांचा उपयोग होतो तेथे स्वल्पविराम द्यायचा नाही. आता आपण काही उदाहरणे पाहूया. मला कथा, नाटके आणि कादंबरी आवडतात. 2. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंशल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या सुद्धा सापाच्या जाती आहेत. ही वाक्य वाचल्यानंतर आपल्याला वाचनास योग्य वाटतात की नाही? अगदी बरोबर. अशा प्रकारे वाक्यांमध्ये आणि व तसेच या शब्दांचा वारंवार उपयोग न करता त्याऐवजी स्वल्पविराम या विरामचिन्हाचा उपयोग केला जातो. 2 वाक्यखंडांना वेगळे करण्यासाठी सुद्धा स्वल्पविराम देण्यात येतात. आपण त्याची उदाहरणे पाहूया. 1. श्रमदानाचे महत्त्व सांगितले, सर्वांना सहकार्याचे आवाहन केले. या ठिकाणी या 2 वाक्यखंडांना वेगळे करण्यासाठी स्वल्पविरामचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच वाक्य दुसरे, चला सर्वजण तेथे जाऊया. या ठिकाणी सुद्धा स्वल्पविराममुळे 2 वाक्यखंड वेगळे पडतात. 3. शिकारी पुन्हा गेला, जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला. या ठिकाणी सुद्धा स्वल्पविराममुळे 2 वाक्यखंड वेगळे पडलेले आपणास पाहायला मिळत आहेत. पत्रलेखनात सुद्धा प्रति या शब्दानंतर, संबोधनानंतर, निरोपनंतर, पत्ता लिहिताना तसेच मध्यंतरी सुद्धा स्वल्पविराम दिला जातो. त्याचे उदाहरण आपण पाहूया. प्रति या शब्दानंतर स्वल्पविराम, प्रिय मित्र स्वल्पविराम, मुख्य शिक्षक श्री स्वल्पविराम, शारदा विद्या मंदिर. बालमित्रांनो, पत्रलेखन करताना विविध टप्प्यांनंतर स्वल्पविरामचा उपयोग करण्यात येतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेस पत्रलेखन करताना त्याचा आपण उपयोग करायचा आहे. बालमित्रांनो, हो, नाही, अरे, वा अशा प्रकारच्या काही शब्दांनंतर सुद्धा स्वल्पविराम दिला जातो. त्याची आपण उदाहरणे पाहूया. हो, आम्ही नक्कीच तुमच्यासोबत येऊ. अरे, तुम्ही कधी आलात? वाह, खूप सुंदर लेखन केले. नाही, मी गावी येणार नाही. बालमित्रांनो, या वाक्यांमध्ये हो, अरे, वाह, नाही या प्रत्येक शब्दाच्या नंतर स्वल्पविराम देण्यात आलेला आहे. तो आपण लक्षात घ्यावा. तसेच आपण सुद्धा लेखन करताना या प्रकारची विरामचिन्ह आपल्या लेखनात द्यावीत. अवतरण चिन्हाच्या सुरुवातीपूर्वी सुद्धा स्वल्पविराम दिला जातो. त्याची आपण उदाहरणे पाहूया. गुरुजी म्हणाले, 2 दिवसांनी परीक्षेचा निकाल आहे. या ठिकाणी गुरुजी म्हणाले त्यानंतर स्वल्पविराम देण्यात आलेला आहे आणि नंतर अवतरण चिन्हाची सुरुवात होत आहे. दुसरे वाक्य, शास्त्रींनी घोषणा दिली, जय जवान जय किसान. या ठिकाणी सुद्धा दिली या शब्दानंतर आपण स्वल्पविराम पाहत आहोत. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्हाला सुरुवात होत आहे. बालमित्रांनो, आता आपण अवतरण चिन्हांची समज मिळवूया. एकेरी अवतरण चिन्ह. एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असेल अथवा मुख्य गोष्ट सूचित करायची असेल तेथे एकेरी अवतरण चिन्ह दिले जाते. ते आपण उदाहरणाद्वारे पाहूया. गांधीजींनी सांगितले की सुंदर अक्षर हाताचा दागिना आहे. या ठिकाणी गांधीजींनी सांगितले, त्यांचं वाक्य प्रदर्शित करायचं आहे, सुंदर अक्षर हाताचा दागिना आहे, म्हणून याला एकेरी अवतरण चिन्हात दर्शवण्यात आले आहे. 2. तुलसीदासांनी रामचरितमानस ग्रंथ लिहिला आहे. या ठिकाणी रामचरितमानस या शब्दावर जोर द्यायचा असल्याने त्याला एकेरी अवतरण चिन्हात दर्शवण्यात आलेले आहे. 3. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. या ठिकाणी चले जाओ या घोषणेला सूचित करण्यासाठी त्यास एकेरी अवतरण चिन्ह देण्यात आलेले आहे. दुहेरी अवतरण चिन्ह. मित्रांनो,
बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तसेच्या तसे दाखविण्याकरता दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते. त्याची आपण उदाहरणे पाहूया. गुरुजींनी सांगितले, गुजरातचे सर्वात मोठे धरण सरदार सरोवर आहे. या ठिकाणी गुरुजींच्या मुखचे उद्गार जसेच्या तसे दर्शविण्यासाठी या वाक्यास दुहेरी अवतरण चिन्हाने दर्शविण्यात आलेले आहे. वाक्य दुसरे, सिंह म्हणाला, तुला यायला उशीर का झाला? या ठिकाणी सिंहाच्या तोंडची वाक्य जशीच्या तशी दाखविण्याकरता त्या वाक्यास दुहेरी अवतरण चिन्ह देण्यात आलेले आहे. तसेच वाक्य तिसरे, मधू म्हणाली, मी पण सहलीला जाईन. या ठिकाणी मधूच्या मुखचे वाक्य जसेच्या तसे दाखविण्यासाठी त्या वाक्यास दुहेरी अवतरण चिन्हाने दर्शविण्यात आलेले आहेत. या प्रकारे एखाद्याच्या मुखचे वाक्य जशीच्या तसे दर्शविण्यासाठी आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करायचा असतो. बालमित्रांनो, दिलेल्या परिच्छेदाचे आपण वाचन करूया. शाळेत एके दिवशी बाई म्हणाल्या, आपल्या शाळेत रामहाट सुरू करू. त्यात लागणाऱ्या वस्तू ठेवू. वर्गातील कोणत्याही 2 विद्यार्थ्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी. शाळा सुरू होण्यापूर्वी, मध्यांतरात व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत ते विकायला ठेवायचे. विद्यार्थी स्वतः किंमत वाचून तेथे रक्कम ठेवतील. बालमित्रांनो, वरील उतार्यात आडव्या रेषेचे हे चिन्ह किती वेळा आलेले आहे? तर हे चिन्ह 2 कारणांनी वापरले जाते. एक, 2 शब्दांना जोडण्यासाठी. दुसरे, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास या चिन्हाचा उपयोग केला जातो. या चिन्हास संयोग चिन्ह असे म्हणतात. उपरोक्त परिच्छेदामध्ये रामहाट हा शब्द जोडण्यासाठी या संयोग चिन्हाचा उपयोग करण्यात आलेला आहे. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी, होण्यापूर्वी हा एकच शब्द आहे, परंतु त्या ओळीत तो पूर्ण मावणार नसल्याने त्यास खाली लिहायचे आहे. म्हणून ओळीच्या शेवटी हा शब्द अपूर्ण राहिल्यामुळे त्या ठिकाणी हे संयोग चिन्ह देण्यात आलेले आहे. बालमित्रांनो, आपण सुद्धा ज्यावेळेस लेखन करतो त्यावेळी या सर्व चिन्हांचा उपयोग आपल्या लेखनात करायचा आहे. तर आपले लेखन अगदी व्यवस्थित दिसेल.